ठीक आहे. ओके, इथं दिसतंय का तुम्हाला फरक? आता हे कसं डार्क आहे, आता मी इथं सिलेक्ट केलं की लाईट झालं है ना, पण तिथं आता हे बघा, मी हे सिलेक्ट केलंय, फेड नाही होते. कळते का डिफरन्स? हा, चेंज होणार, फेड नाही होते. तर त्याला प्रॉपर्टी आहे एक. ठीक आहे, मी तुम्हाला सांगत होते ना, प्रॉपर्टीज बघा, प्रॉपर्टीज बघा. तर त्याला पण ह्याला प्रॉपर्टीज आहे खाली. अरे यार, ऑप्शन्स अँड सेटिंग्स, आपण कुठं गेलतो पहिले? ह्याला कशाला? रिपोर्ट सेटिंग्स, इथंच करेक्ट आहे. रिपोर्ट सेटिंग्स मध्ये ऍक्सेसिबिलिटी नाही, स्मार्ट ग्रिड व्ह्यूज नाही, रिपोर्ट म्हणून आहे का कुठं? रिपोर्ट सेटिंग्स वरती पण आहे करंट फाईल. हा, करंट फाईल मध्ये रिपोर्ट सेटिंग्स आहे बघा. ठीक आहे, चेंज डिफॉल्ट विज्युअल इंटरॅक्शन फ्रॉम क्रॉस हायलाइटिंग टू क्रॉस फिल्टरिंग. हे केलं मी. हे डोडल यार प्लीज. ठीक आहे, ओके करते आता मी. झालं? आता बघा, मी सिलेक्ट करते. फरक कळत आहे? इथं बाईक्स आणि सगळे मी ऍक्सेसरीजला सिलेक्ट करते तर ते फक्त ऍक्सेसरीज दाखवणार आपल्याला. ते असं ग्रे आउट नाही करणार. ह्याला दाखवणार, मेन ह्याला ग्रे आउट करणार, कारण की हे आपल्याला मेन आहे ना. आपल्याला कळायला हवं की ह्याला करायचंय की ह्याला करायचंय. पण जेव्हा मी एखाद्या ह्याला करतेय तर ते सगळं डेटा ऍक्सेसरीज रिलेटेडच दाखवणार, बाईक्स रिलेटेडच दाखवणार. इथं बघा, बाईक्स रिलेटेड आहे, बाईक अँड रोड बाईक, बाईक माउंटेन बाईक, बाईक टुरिंग बाईक, इथं पण तेच. ठीक आहे, कळतंय डिफरन्स? हे एक प्रॉपर्टी झालं. अजून आपल्याला दोनच छोटे पार्ट करायचे आहे, मग आपलं पॉवर BI झालं. ओके, मी एकदा हा ठीक आहे. एडिट इंटरॅक्शन म्हणून एक आहे, आपल्या रिपोर्टमध्ये नको, त्याच रिपोर्टमध्ये दाखवते. ठीक आहे, आलो आपण. आता हे झालं क्रॉस फिल्टरिंगचं एक प्रॉपर्टी. असे खूप छोटे छोटे प्रॉपर्टीज असतात, ते तुम्हाला कळेल. आणि ओनली फॉर युअर बेनिफिट, दिस इज नॉट अंडर माय टीचिंग, स्टार्ट युजिंग ChatGPT. ठीक आहे, तुम्ही जेवढे छान व्हाल ChatGPT यूज करा. तुम्हाला रिपोर्ट पण आलं, ChatGPT मध्ये टाका, आम्हाला हे रिपोर्ट हवे, हे यूज करून प्लीज हेल्प. ते पूर्ण गाईड देते तुम्हाला, तुम्ही बनवू शकता ते पूर्ण गाईड यूज करून. ठीक आहे, तर जेवढं तुम्हाला हँड्स ऑन, जिथं तुम्हाला टाइम भेटेल, काही असू दे, छोट्यात छोटा, की हे कसं करायचं. ठीक आहे, ओके, मी सांगते एक एक्झाम्पल. आता बटन आहे, तुम्हाला ते माहित नव्हतं फिल्टर ते काय वापरलंय, तुम्ही ते ChatGPT ला टाकलं असतं ना, इमेज पण त्यांनी दिलं असतं तुम्हाला. तुम्ही हे पूर्ण इमेज पण दिलं असतं ना, प्लीज टेल मी हाऊ टू क्रिएट, तरी नाही आलं तुला, व्हेरी बॅड. ChatGPT ला टाकून काय काय करत होतो मी, पण मग कशाला नाही, ते तरी कळायला हवं होतं ना की ते हे आहे. ChatGPT काय समजा का कुठलं चॅट यूज केलं आणि फील्ड्स मध्ये काय काय थोडंसं कन्फ्युजिंग आहे म्हणजे. कारण की ते खूप छान आहे, आणि तुम्ही जर आता ChatGPT नाही वापरलेला ना, खूप मागं राहते. तर आता जे सिनॅरिओ चालू आहे ना वर्ल्ड मध्ये, लोक को पायलट यूज करून, एजंट यूज करून ऑटोमॅटिकली सगळं काम करून घेतात. तर आपण जर ChatGPT नाही वापरलं तर आपण खूप मागं राहणार. तर इट इज रिअली नीड ऑफ द आवर. म्हणजे तुम्हाला आता तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मला नाही वाटत पॉवर BI कसं यूज करतात किंवा काय यूज करतात. तुम्हाला हे प्रश्न विचारू शकतात, हाऊ कॅन यू यूज ChatGPT टू डेव्हलप अ रिपोर्ट. मला असं हे आहे, कारण की एवढं ChatGPT बूम होत आहे ना, ते सगळं तुम्हाला सांगतं. ऍक्सेस नाही, फील्ड्स करंट नाही, मला त्याचं दाखव, इयरचं कुठं आलंय तसं. स्टॅक्ड क्लस्टर बार, इयरचं ते फक्त कॉपी कर इमेज आणि मग कर. नॉर्मल फील्ड्स वगैरे माझी फाईल कॉपी केली आणि तुमचे 2 फोटोज पेस्ट केले. नाही, फाईल नाही, फक्त फोटोज गेस करून ते सांगायचं, व्हॉट इज युअर, हाऊ इज इट ड्रॉन. देतं ते, कारण की आता एवढं कॉम्पिटेटिव्ह आहे ना एन्व्हायरमेंट,
आणि कंपनी वाल्यांना काय आहे, ते कस्टमरला चार्ज कशावरून करतात की आम्ही हे तुम्हाला प्रॉडक्ट तुम्हाला जसं हवे 5 दिवसात देतो, 10 दिवसात देतो, एवढं चार्ज करणार. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन, पैसे तुम्ही घ्या पण तुम्ही मला जेवढं लवकर देताल आणि जेवढं परफेक्ट देतात, द क्लायंट इज गोइंग टू बी हॅपी. तर चॅट जीपीटी इज गोइंग टू हेल्प यू. आता आमच्या इथं पण एवढं कोडिंग चालू आहे ना, आणि लोक पूर्ण कोडिंग चॅट जीपीटी वरनं घेतात, पूर्ण कोडिंग. तर असं नाहीये की ते पण फ्रेशर्स. मला 8 वर्ष झाले, मला ते कोडिंग येत नसेल पण त्यांनी ते चॅट जीपीटी मध्ये काढून, त्यांना येत नाही पण त्यांनी चॅट जीपीटी मध्ये काढून वर्किंग कंडिशन मध्ये आणलं ना. इंटिग्रेशन केलं त्यांनी, डेटा एक्सपोर्ट केलं, ऍप्लिकेशन मध्ये टाकलं, डेटा काढलं आणि त्यांच्या ऍप्लिकेशन, एवढं सगळं झालं तिच्याकडनं. तर एवढं फास्ट आहे. तर तिला बेस्ट परफॉर्मर नाही भेटलं बट शी इज परफॉर्मिंग गुड ना. तिने दिलेल्या टाइमच्या आत चॅट जीपीटी मधनं सगळं कोड काढून करून पण दिलं. थोडंफार असेल चेंजेस, ते काय होऊन जाईल 1-2 तासात. तर इट इज दॅट इम्पॉर्टंट टू बी एफिशियंट. ठीक आहे, तर चॅट जीपीटी वापरा सगळ्यासाठी. ठीक आहे, चलो आता काय सांगत होते, एडिट इंटरॅक्शन. ठीक आहे, हे आपलं रिपोर्ट आहे. एडिट इंटरॅक्शन म्हणजे काय, आता मी इथं इयर मध्ये फिल्टर टाकते 2015. काय झालं, उफ, काय टीव्ही, काय झालं 2015. हा 2015 चं डेटा आलं सगळे ह्याला चेंजेस झाले. माझे ऑर्डर क्वांटिटी मध्ये पण झालं, हे सेकंड ग्राफ मध्ये पण झालं, टेबल मॅट्रिक्स मध्ये पण झालं आणि इथं पण झाले असतील. ठीक आहे, सगळ्याला लागलं. माझा कस्टमर सांगतो नाही बाबा, मला हे फिल्टर फक्त माझ्या मॅट्रिक्स टेबलला असू द्या, फक्त ह्या 3ला असू द्या, इथं नको, ते तसंच राहू द्या फॉर एव्हर. ठीक आहे, असू शकतं ना, का नाही. तो म्हणाल की नकोय मला सगळ्याला फिल्टर, ते मला ऑप्शन द्या तुम्ही, पण मला जेव्हा लागेल जसं म्हणजे आत्तासाठी तरी मला फक्त या 3ला हवे, याला नकोय. ठीक आहे, तर आपण काय करणार, हे फील्ड सिलेक्ट करणार. इयर वाला सांगतोय ना तो, है ना. तर इयर वाला सिलेक्ट करणार. आपण जाणार कुठे, आपलं फॉर्मॅट मध्ये एडिट इंटरॅक्शन, ह्याला क्लिक केलं की हे ऑन होतं. क्लिक केल्यावर काय झालं, काय दिसतंय का डिफरन्स, काय डिफरन्स दिसतंय का क्लिक केल्यावर. मी इयर क्लिक केलं, फॉर्मॅट मध्ये गेले, क्लिक केले, काय दिसतंय डिफरन्स, काय होतंय का चेंज. झोपलेत का सगळे, ऑप्शन झाले है ना. तर हे माझं आहे का, ठीक आहे, स्लो होते ना. ठीक आहे, नो वरीज. आता इथं दिसते माझं स्क्रीन, हे काय फिल्टर आहे आणि ह्याच्या बाजूला जे आहे असं नो एंट्री वाला साईन, बाकी येऊ द्या तिथं. नन म्हणजे फिल्टर नाही लागायला पाहिजे. मी काय म्हटलं, ह्याला लागायला पाहिजे, ह्याला नाही लागायला पाहिजे. हे सगळ्यांना मी नन करते. नन 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 नन. मी जेव्हा नन करते सगळ्या व्हॅल्यूज ऑटोमॅटिकली ओरिजिनलला जातात. ह्याला लागणार आता है ना. अच्छा, ह्याला पण नन करते कारण की मग तुम्हाला कळेल. 2015ला बघा असं आहे. ठीक आहे, मी हे नन करते, डेटा चेंज होईल याचा. हे क्लिअर फिल्टर. ठीक आहे, हे झालं एडिट इंटरॅक्शन. आता मी ऑफ करते ह्याला. ठीक आहे, हे फिल्टर क्लिअर फिल्टर. ठीक आहे, आता मी इथं परत 2015ला लावते. ह्याला नाही लागलं वाटतं म्हणून ते हे होतंय. ठीक आहे, मी परत लावते. हिअर सिलेक्ट एडिट इंटरॅक्शन. ह्याचं कुठे आहे, इथे मागे मी ह्याला लावलं, कंट्रीला, सॉरी इथं ना. ठीक आहे, आता हे टेबलला लागलं. आता मी इथं फिल्टर लावते, हे टेबल पण चेंज नाही व्हायला पाहिजे. हा, फिल्टर 50 झालं का चेंज, नाही. करेक्ट, अंडरस्टूड. हे कसं करायचं, एडिट इंटरॅक्शन एवढंच आहे, हे फॉर्मॅटिंगसाठी. तर मला जर ते म्हटले की हे फिल्टर फक्त इथं लावा, इथं लावा,
तर यूज करणार. ठीक आहे, ओके. आणि कुठं गेलं ते, हा, हे अनटिक नाही होते का? अच्छा, ह्याला आता मी केलंय, आता तो सांगतो की नाही बाबा ह्याला लागायला पाहिजे, तर त्याच्या बाजूला जे फिल्टर आहे ना त्याला फिल्टर क्लिक करायचं, फिल्टर होऊन जातं ते. हे सगळ्यालाच झालं का? हे अनटिकच झालं. त्याचं बाजूचं आहे ना त्याला फिल्टर क्लिक करायचं, मग ते फिल्टर लागतं. कळलं? फिल्टर लावायचंय तर काय करायचंय, फिल्टर काढायचंय तर काय करायचंय, एडिट इंटरॅक्शन. ठीक आहे. अजून एक मला वाटतं छोटं टॉपिक काहीतरी राहिलंय, मग वी आर डन. देन वी विल गो टू पॉवर BI सर्व्हिसेस. क्रॉस फिल्टरिंग झालं, एडिट और ड्रिल थ्रू. ड्रिल थ्रू, ठीक आहे. ड्रिल थ्रू मग इथं ऑलरेडी असेल, दाखवते. चला, हे क्लिअर केलं. इथं हे आपलं चार्ट आहे, ठीक आहे. राईट क्लिक करते, इथं एक ड्रिल थ्रू ऑप्शन आहे, ठीक आहे. इथं दाखवते ड्रिल थ्रू मध्ये पेज 9 ला घेऊन जाणार, आणि पेज 9 मध्ये माझ्याकडे काहीतरी डेटा आहे, ठीक आहे. तुम्हाला आपण समरी मध्ये खूप कमी डेटा दाखवतोय, राईट. तुम्हाला मे बी ह्याच्या रिलेटेड अजून काहीतरी इन्फॉर्मेशन हवे है ना, किंवा कुठल्या दुसऱ्या ह्याच्याने म्हणजे रिलेटेड, म्हणजे त्या ग्राफ रिलेटेड काही एक्स्ट्रा डेटा हवे, तर तुम्ही कुठे दुसऱ्या पेज मध्ये, मी आता पेज 9 मध्ये काय पेज करता का, कुठल्या पेजला डेटा येते ते आपल्याला द्यावं लागतं, की हे ड्रिल थ्रू आहे. मी दाखवते, मी पेज 9 मध्ये घेऊन जाते. पहिले पेज 9 आहे, मी काय केलंय, टेबल क्रिएट केले, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि टोटल क्वांटिटी, एवढंच है ना. तिथं माझ्या इथे ऍक्सेसरी आणि ते कॅटेगरी आहे. अच्छा, तुम्हाला पेजच नाही आलं का? फर्स्ट पेज कधी काय ऍक्सेसरीज आहे, फर्स्ट पेज मध्ये माझं काय कॅटेगरी आहे, ऍक्सेसरीज, बाईक आणि क्लोदिंग. मला अजून डिटेल हवे की ऍक्सेसरीजच्या आत कुठले प्रोडक्ट्स आहे, त्याचं सब कॅटेगरी काय आहे, त्याचं टोटल क्वांटिटी काय. तर ते मी पेज 9 मध्ये एक टेबल बनवलंय. तर त्यात माझं टेबलमध्ये काय, प्रोडक्ट नेम आहे, कॅटेगरी आहे आणि टोटल. तुम्ही कॅटेगरी नेम पण घेऊ शकता, आणि त्या सब कॅटेगरीचं टोटल क्वांटिटी. ठीक आहे, हे मला हवं होतं. तर हे जे आहे, आणि हे समरी, ह्या पेज मध्ये, पेज 9 मध्ये इथं एक हे आहे, फील्ड आहे. इथं नाही म्हणून समरी मध्ये, ठीक आहे. ऑर्डर क्वांटिटी इज ऑल, कीप ऑल फिल्टर्स. समरी मध्ये आपण आता एक करूनच बघूया, नाहीतर ठीक आहे. इथं ऑर्डर क्वांटिटी बाय कॅटेगरी नेम आहे. ऑर्डर क्वांटिटी कुठनं आलं, आपल्या सेल्स मधनं सम क्वांटिटी येते आपलं, करेक्ट. पेज 9 मध्ये मी ऑर्डर क्वांटिटी, टोटल क्वांटिटी घेतलंय, ऑर्डर क्वांटिटी नाही घेतलंय. टोटल क्वांटिटी माझं मेजर आहे ना. पण ह्याच्या ड्रिल थ्रू मध्ये, ह्याच्या इथं ड्रिल थ्रू म्हणून एक हे आहे, तिथं मी काय घेतलंय, ऑर्डर क्वांटिटी घेतले, जे माझ्या फर्स्ट ह्याच्या ग्राफ मध्ये. ऑर्डर क्वांटिटी बाय कॅटेगरी आहे ना पहिल्या ह्याच्यात, तर तेच इथं घ्यायचं. ते कंपल्सरी आहे, ते नाही घेतलं तर नाही चालणार. बिकॉज मी इथं ऑर्डर क्वांटिटी घेतलंय म्हणून ते तिथं पेज 9 दाखवतंय. मी आता हे डिलीट करते, ठीक आहे. कॅटेगरी नेम पण डिलीट करते, आणि ऑर्डर क्वांटिटी पण डिलीट करते. का गरम झालं, ठीक आहे, डिलीट केलं. आता बघूया आपण तिथं दाखवेल का. ड्रिल थ्रू मध्ये राईट क्लिक झालं, गेलं ड्रिल थ्रूच गेलं, गायब. सॉरी ना, एवढं ते ऑनलाईन वाल्यांना तर कसं त्रास होत असेल. दिसतं नाही रे, अडकतं असं कसं इथं जाणं. अच्छा, ह्या माझं स्क्रीन दिसतं, ठीक आहे, जाऊ दे. हळूच चालतंय, मे बी नेटच हळू आहे, मे बी. ठीक आहे, इथं बघा ड्रिल थ्रूचं ऑप्शनच गेलं.
आणि मी दुसरं कुठलं तरी फील्ड घेतलं तर नाही चालणार. ह्या ग्राफ मध्ये जे फील्ड आहे ना तेच, म्हणून ते मला पेज 9 दाखवते. जर मी कुठल्या दुसऱ्या पेज मध्ये एक डेटा आणि तिथं ड्रिल थ्रू मध्ये ऑर्डर क्वांटिटी टाकलं तर ते दाखवणार. ओके, मी इथं परत टाकते ऑर्डर क्वांटिटी. किती गरम होतोय माझं सिस्टम. ड्रिल थ्रू इथं टाकायचं, ड्रिल थ्रू मध्ये खाली. ठीक आहे, इथं झालं. आता जाऊया परत याला. आलं का ड्रिल थ्रू ऑटोमॅटिक येतं. ठीक आहे, तुम्हाला ते पेजला नाव द्यायचंय तर तुम्ही नेम देऊ शकता फॉर युअर रिमेंबरन्स, युअर वॉट एव्हर. तिथं पेज 9 लिहिलं ना, तो तिथं तुम्ही ड्रिल थ्रू देऊ शकता नाव. ठीक आहे, ओके. चलो, आता काय अजून. इथं पण ऑर्डर क्वांटिटी आहे. आता जिथं जिथं तुमच्या ह्याच्यात ऑर्डर क्वांटिटी असेल ना तिथं तिथं तुम्हाला ड्रिल थ्रू देणार. इथं पण देणार ते ड्रिल थ्रू. हा हा, पेज 9 सेम ऑर्डर क्वांटिटी ना, तिथं ड्रिल थ्रू म्हणून इथं पण दिलं त्यांनी. इथं आहे का ऑर्डर क्वांटिटी, इथं पण ऑर्डर क्वांटिटी आहे, पण इथं गरज नाही ना ड्रिल थ्रूची. इथं काय गरज आहे, ऑलरेडी आहे इथं ड्रिल अप आहे इथं. ऍक्सेसरीज आणि त्यांनी काय केलं, कॅटेगरीजला हे केलं. ठीक आहे, एनिवेज दिसतं का. ऍक्सेसरीज, बाईक आणि क्लोथिंग तेवढंच दाखवलं आणि त्यांचं टोटल दाखवलं. ठीक आहे, तेवढंच फरक आहे, अजून काही नाही. ठीक आहे, हे झालं 3. आता आपल्याला काय करायचं आहे, पॉवर BI सर्व्हिसेस. आता आपण रिपोर्ट बनवलो, शिकलो, पॉवर BI डेस्कटॉपनी शिकलो, ट्रान्सफॉर्मेशन शिकलो, सगळं झालं. आता हे फायनल आपल्याला क्लायंटला शेअर करावं लागेल. क्लायंटला शेअर करावं लागेल, किंवा जर तुम्ही आउट ऑफ स्टेशन जाणार आहे, सुट्टीवर जाणार आहे, तर तुम्हाला तुमच्या कलिगला द्यायचं आहे ते, कारण की तो पुढे हँडल करेल मे बी ते रिपोर्ट आहे ना. तर ते आपण कलिगला तर असंच पण शेअर करू शकतो .pbx फाईल. पण आता एकदा रिपोर्ट कम्प्लीट झालं तर आपल्याला हे सारखं सारखं आपण रिफ्रेश करून देणार का क्लायंटला, म्हणजे त्याचा आजचा डेटा तिथं डेटाबेसमध्ये आला तर तो आपल्याकडे येईल का, नाही. तो पण स्वतः बघू शकतो आणि त्यांनी पण ऍक्सेस करायला हवं ना हे सगळे रिपोर्ट्स. तर हे ऍक्सेस आणि सगळं कुठनं होतं, पॉवर BI सर्व्हिसेस म्हणून होतं. त्यांच्याकडे पॉवर BI डेस्कटॉप नसतं, ते डेव्हलप नसतात करत. तर ते कसं ऍक्सेस करतात, पॉवर BI सर्व्हिस. पॉवर BI सर्व्हिस काय आहे, वेब सर्व्हिस आहे, आपलं वेब सर्व्हिस आहे. आपलं जसं फेसबुक आणि सगळं वेबवर आहे ना तसंच येतं, app.powerbi.com. ठीक आहे, त्यांना इथं लॉग इन करायचं फक्त या साईटला, आणि ते त्यांच्या वर्कस्पेस मध्ये बघायचं, रिपोर्ट ओपन करायचं, रिफ्रेश करायचं. मॅन्युअल रिफ्रेश हवाय तर, किंवा आपण शेड्यूल रिफ्रेश करू शकतो आपल्या लायसन्सवर. आपलं लायसन्स जे असेल त्याच्यावर अनुसार आपण तेवढं वेळा रिफ्रेश करू शकतो. प्रो लायसन्स असेल तर 8 टाइम्स, प्रीमियम असेल तर 48 टाइम्स. ठीक आहे, तर आपलं मला वाटतं प्रो लायसन्स आहे आमचं तरी, तर 8 टाइम्स अ डे यू कॅन रिफ्रेश. ते तुम्ही ठरवायचं 1 वाजता करायचंय, ते क्लायंट सांगतो की मला लंच नंतर हवंय माझा रिपोर्ट रिफ्रेश, तर करून द्यायचा. पण जर तुमच्या टेबलमध्ये लोडिंग करतो ना आपण डेटा, खूप वेळ घेत असेल, तेच 2 तास घेत असेल आणि तो म्हटलं लंच मध्ये, तर त्यांचे पण ऑपरेशन स्लो होतील. तर ते जरा चेक करून करायचे कधी पण. ठीक आहे, ओपन पण नाही होते, काय वैताग आहे. EDI हे काय, व्हॉट्सअप बंद करू का, त्यांनी काही फरक नाही पडायला. इंटरनेटचं का असलं, इंटरनेट पीसी मध्ये हँडलच करत नाही ना तुमचं पॉवर BI तेवढं. पॉवर BI साठी तर पॉवर BI सर्व्हिसेस साठी एक सेटअप करायचं आपल्याला, ते करून या. ठीक आहे, मी ते सांगते तुम्हाला काय करायचं. फॅब्रिक सगळ्यात पहिले, हा जाऊ दे, नो प्रॉब्लेम, माझ्याकडे ओपन येते, मी तेच दाखवते. टेम्प ईमेल म्हणून एक साईट आहे, टेम्प ईमेल टाईप केलं ना तुम्ही,
ते पण दाखवून देते. चला मी इनकॉग्निटो मोड मध्ये गेले. ठीक आहे, इनकॉग्निटो मोड मध्ये जायचं. टेम्प ईमेल लिहायचं. ठीक आहे, टेम्प ईमेल लिहायचं. हे करून घ्यायचं कारण की आपल्याला उद्या शेअरिंगचं बघायचं आहे. दोघांचं सेम हे हवंय. काय झालंय होतंय एवढं वेळ. आता तर मी स्टॉप पण केला ना, हे पण बंद करू का? 2 सेकंड, काही सेव्ह नाही करत. ठीक आहे, मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते, तुम्ही ट्राय करा होतं का नाही. ठीक आहे, टेम्प ईमेल मध्ये जायचं. हे असं पहिलंच क्लिक करायचं. हे असं विंडो येईल टेम्प ईमेलचं. दिसतंय का मला? हे तुम्ही आता ऑर्गनायझेशन मध्ये नाहीये कुठले तरी म्हणून असेल. हे जे @ आहे ना, ETHSMS, हे दोघांचं तिघांचं सेम पाहिजे. म्हणजे ते असं कन्सिडर करेल की तुम्ही एकच ऑर्गनायझेशन मध्ये. तुम्ही इथं रिफ्रेश करून करून येतं ते दोघांना येतं. ते एकत्र क्रिएट करायचं सगळ्यांनी. एकत्र क्रिएट म्हणजे एकत्र बसून करायची गरज नाहीये. तुम्ही तुमचं करा, पण तुम्ही मग कॉन्टॅक्ट करा. एकाच वेळात कनेक्टेड राहा आणि मग चेक करा की हे सेम आहे का रे बाबा. नाही तर रिफ्रेश करा. @ETHSMS सेम पाहिजे. जे डोमेन आहे ना ते सेम पाहिजे. आणि आले सेम दोघांचं तर काय करायचं? तर ठीक आहे ना, तर मग आपल्याला उद्या शेअरिंग कसं करतो आपण रिपोर्ट ते सगळं बघू शकतो. नाहीतर मी हा सांगते. हे टेम्प ईमेल झालं, इथं तुमचं आलं हे. ठीक आहे, app.power.com मध्ये जायचं, ते पण ओपन करायचं. ठीक आहे, हे पॉवर BIचं हे काय सेटअप आहे. इथं ते टाकायचं मेल ॲड्रेस आणि ते पासवर्ड इथं येतं, इथं खाली. हा तेच टाकायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सगळं फिल करायचं आणि मग तुमचं फ्री ट्रायल चालू होतं पॉवर BIचं. ठीक आहे, पासवर्ड इथं क्रिएट करून मग ते करायचं. एकदा फ्री ट्रायल झालं की तिथं आपण पब्लिश करणार रिपोर्ट. म्हणजे तिथं आपला रिपोर्ट जाईल, तिकडनं कस्टमर्स ऍक्सेस करतात. हे जे ऍप सर्व्हिस आहे ते मी गुगलमध्ये केलं ना, ते लोक पण तसं गुगलमध्ये उघडतात किंवा फोनमध्ये कॉन्फिगर्ड असतं त्यांचं. आणि तिकडनं मग त्यांना वर्क स्पेसला ऍक्सेस करतात आणि वर्क स्पेस मधनं रिपोर्टला ऍक्सेस करतात. ठीक आहे, हे ट्राय करा. जमलं तर ठीक, नाहीतर मी स्पेस जर कमी झालं, जर युअरला लकी. उद्याचं सेशन घरनं होणार आहे. उद्या पालखी आहे, FC रोड ब्लॉक असणार आहे, तर घरनंच करूया. मी ऑनलाईन घेईन. सर्व्हिसेसचं खूप छोटं आहे सेशन, अर्धा तास पण होऊन जाईल. पब्लिश कसं करायचं रिपोर्ट्स ते, आणि ऍक्सेस कसं द्यायचा एकमेकांना तेवढंच आहे. वर्क स्पेस क्रिएट करायचं, सिम्पल आहे. क्रिएट तिथं सगळं आहे, बटन क्लिक केलं की क्रिएट वर्क स्पेस सगळं आहे. सगळे तुम्ही एकदा सर्व्हिसेस बघा पाहिजे तर लॉग इन करून. ते ऑर्गनायझेशनसाठी तुम्हाला टेम्प ईमेल यूज करावा लागेल तुम्हाला, नाहीतर नाही होणार ते. पर्सनल याला नाही होत. ठीक आहे, तर टेम्प ईमेल यूज करा त्यासाठी. ठीक आहे, उद्याचं सेशन ऑनलाईन होणार आहे. 4 o'clockलाच ठेवते मी मोस्टली, कारण की नंतर माझं कॉल असतं. मी करेल तुम्हाला इन्फॉर्म. ठीक आहे, ओके. ऑनलाईन हे बंद झालंय नेट. ओ माय गॉड. अबोली आणि तुम्ही अजून दाखवलं नाही मला मॅप्स. तू तर ठीक आहे, समरी आणि ते दाखवलं तर आय एम इम्प्रेस्ड. बट अबोली मॅडम तुम्ही गायबच झाला. अबोली नो इंटरनेट, गेलं इंटरनेट. अबोली मॅडम आवाज येते का? काय एकदम अचानक. हो मॅम. दाखवलं नाही तुम्ही एक पण. तुम्हीच नाही विचारला है ना. स्टॉप.